कोण आहे? I don't believe this. सगळी मजा निघून जाईल जर गौतम अंकल मोना आंटींच्या नंतर पोहोचले तर. माहित नाही तू काय अडचण निर्माण करणार आहेस. अगं तू बघच आई कसे सगळे खुश होतील. मोना आंटींसाठी हे एकदम छान स्वागत असेल. मिसी बाबा हार. अरे लवली. गुड गुड गुड. आई एक हार तू मोना आंटींना घाल आणि दुसरा आपण गौतम अंकलला देऊ. हे बघ, तुला असाच वेडेपणा करायचा असेल ना तर मी वर खोलीत जाऊन बसते. आई वेडेपणा काय यात. वेडी झालीस तू. विचार करत नाहीस जरा. मी हार घालणार त्यांना. हो. वर मला घालायची का त्यांना. अगं तू हार घातलास तर काही वाटणार नाही. अगं आई तू घालशील शेवटी घराची मालकीण आहेस. हा या निर्जीव दारांची. हे बघ श्यामली, तू मला बिलकुल त्रास देऊ नकोस. मी आधीपासूनच वैतागलेली. मी जाते. अगं आई थांब थांब. ओके फाईन तू नाही घालणार बास. हे आल्या त्या. हे पाहून घ्या, 3 वाजायच्या आधीच आलेलो आहे. थँक्यू. हो बाबाही आत्ताच पाहुण्यांना घेऊन येत असतील. हा खूपच तामझाम केलाय. वाटतं कुणीतरी खास पाहुणा येणार आहे. हे हार ही सजावट असं कोण आहे? हे बघा आल्या त्या. आले? हे घ्या हे घ्या. पाहुणे आले ना की घाला त्यांच्या गळ्यात. मी का अहो, पुरुष म्हणून फक्त तुम्हीच आहात ना. अच्छा, आणि अच्छा. हा दुसरा ठीक आहे मीच घालेन हा, हा, त्यांना. हा. कोण आहे? I don't believe this. I love you. हॅपी अॅनिव्हर्सरी. अगं कुठं हरवली होतीस तू? आय गॉट सो डेस्परेट. किती फोन केले मी घरी माहितीये तुला? आणि मी फक्त तुझ्यासाठी इतक्या लांब आली आहे. फक्त हे सांगायला की आज आपल्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे आणि मी तुझ्यावर तितकंच प्रेम करते जसं आधी करत होते. दॅट इज ग्रेट. आय एम सॉरी. माझी ओळख तर करून दे. हा ऑफकोर्स दिस इज मिसेस प्रकाश, मृणालिनी प्रकाश. हॅलो. नमस्ते. अरे फक्त नमस्ते करून चालणार नाही. आमच्या इकडे तर मिठी मारतात. मिस्टर प्रकाश, तुमची बायको तर खूप सुंदर आहे. डिड यू सी हर स्किन? नॉट वन सिंगल रिंकल. अँड मोना, दिस इज श्यामली. मी तर गाडीतून येतानाच अंदाज लावला होता की पऱ्यांच्या राज्यातून उतरलेली राजकुमारी तर हीच आहे. हाय आंटी. हॅलो. हार माझ्यासाठी आणलाय ना, मग घाल ना. हार तर तुमच्यासाठी आहे पण हा घालायचा तुम्हाला त्यांना जे तुम्हाला हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणण्यासाठी केव्हापासून फोनवर फोन करत होते. मला नाही पटत. का? इतकी सुंदर जागा आहे आणि इतके सगळे सुंदर लोक असताना त्यांना माझी आठवण कशाला येईल? ए आल्याबरोबर चेष्टा सुरू केली सगळ्यांसमोर. तुम्ही सगळे साक्षी आहात की मी किती डेस्परेटली यांना फोन करत होतो. ठीक आहे ठीक आहे. ह्यांच्याकडे नको लक्ष देऊ. तू सांग बरं. काय मी? अगं मॅरेज अॅनिव्हर्सरी तर एक कारण होतं. खरं तर मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं होतं, खास करून तुला. त्यानिमित्ताने तुला भेटून, तुला बघून, तुला जाणून घेईन. तुम्हाला हे माहित नाहीये मोनाजी, तुमच्या येण्यामुळे आम्ही किती खुश झालो होते. हा तर तुमचा मोठेपणा आहे. चला आज जाऊयात. कमाला चित्रंजन साहेब.
तुम्हाला माहित होतं की मोना येणार आहे आणि तुम्ही आम्हाला शंका सुद्धा येऊ दिली नाही. हळूच एअरपोर्टला गेलात आणि यांना आमच्या समोर आणून उभं केलात. काय कारागिरात, वा. तुम्हाला जर सांगितलं असतं तर या प्रकारचं हे सेलिब्रेशन कसं झालं असतं. पण कमाल तर या शामलीची. मला तर वाटलं होतं की तू माझ्या कॅम्पची आहेस, पण तू सुद्धा आम्हाला बनवलंस. एक मोठासा हार आणून माझ्या हातात दिला आणि मी सुद्धा तो पकडला. या सगळ्यांमागे होतं कोण? हुज किडनीज आर धिस? माझी. अजून कोणाची असणार? मीच फॅक्स मध्ये लिहिलं होतं की ह्यांना अजिबात सांगायचं नाही की मी येतेय म्हणून. आय वॉन्टेड टू गिव्ह यू सरप्राईज. अँड व्हॉट अ हेल ऑफ अ सरप्राईज. केस पांढरे झाले त्यांचे, पण खोडकरपणा कमी नाही झाला. चेष्टा मस्करी केली नाही तर जगण्याला अर्थच काय राहील, हो की नाही मिस्टर प्रकाश? मी काही चुकीचं बोलले का? हा, हो हो, तुम्ही बरोबर बोलत आहात. चला आज जाऊयात. या ना. Oh wow, this is beautiful. वेलकम. डोंट इवन लुक, इट्स डिस्कस्टिंग. मिस्टर प्रकाश, असं वाटतंय की आपण इतिहासात परत जातोय. मला तरी असंच वाटतंय. विंटेज कार्स. गौतम, हे फोटो बघितलेस? आर दे ब्युटिफुल? राय साहेबांना विंटेज कारचा खूप शौक होता. हा फोटो त्यांच्या 3 गाड्यांचा आहे. राय हे बहादूर, त्यांचे वडील आहेत. मला या गाड्यांबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. बट फर्स्ट आय नीड अ वॉश. सॉरी, आम्ही तुम्हाला बोलण्यात अडकवून ठेवला. यांच्यासाठी कोणती खोली उघडली? हा, कोणती शिक्षा देताय गरीबाला? अजून तर आमचं लग्न टिकून आहे आणि तुम्ही आम्हाला वेगळं करताय, ते पण आजच्या दिवशी, ज्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. येस, 25th वेडिंग अॅनिव्हर्सरी. तुझी खोली कुठे आहे? आय लाईक टू फ्रेशन अप. हा, श्यामली यांना अंकलची खोली दाखव. कीप द डोअर ओपन. स्टॉप बिंग नॉटी. चल. बेदी साहेब, तुम्ही पण आमच्यापेक्षा कमी नाही आहात. तुम्ही ही गोष्ट आमच्यापासून लपवलीत की आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, पण आता तर तुम्हाला कळलेलंच आहे. तुम्ही काय बघताय? जा आणि एक शानदार पार्टीचं आयोजन करा. हो, तयारी झालीये. याचा काय अर्थ आहे? तर यांनी तुम्हाला सांगितलं की यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे? अहो नाही, मला श्यामलीनी सांगितलं होतं. वा साहेब वा, आम्ही परके झालो तर. आपल्यांना सांगितलं आणि आम्हाला कळलं सुद्धा नाही. पण मी तर कोणाला सांगितलेलं नाहीये. त्याचं काय ना चित्तरंजन साहेब, माझी सवय जरा टेलिफोनवर मोठ्याने बोलायची, त्यामुळे कदाचित श्यामलीने ऐकलं असेल. असो साहेब, आम्ही उत्सव साजरा करणार. हा, ऑफकोर्स, वाय नॉट.